प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे लागल्यात. सायंकाळचा सत्र आहे. ऊन हळूहळू या ठिकाणी कमी होत चाललंय आणि सामन्यामध्ये जोश हळूहळू वाढत चाललाय. कारण या शहापूर तालुक्याच्या नगरीमध्ये स्पर्धा संपन्न होत आहे शहापूर प्रीमियर लीगची. या माऊली किल्ल्याच्या कुशीत बसलेलं हे शहापूर तालुका आणि या तालुक्यामधील हे क्रीडांगण अर्थातच गवळी खाडे विद्यालयाचं मैदान आणि या मैदानावर चित्त थरारक सामन्यांचं सत्र कालच्या दिवसापासून आपण आजमावत आहात. या स्पर्धेचा बघता बघता कालचा दिवस निघून गेला आणि बघता बघता आज दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होताना आपण बघू शकाल. नाणेफेकीचा कौल केला गेलाय. 2 ऑफिशियल पंच या सामन्याची सामनागिरी पाहतील. लगेच सामना चालू करायचा आहे. 8 षटक असतील. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. एका बाजूला आहेत फलंदाज संदीप आणि दुसऱ्या बाजूला आहेत फलंदाज नीरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिला चेंडू रिलीज करेल. हो क्या बात आहे. जबरदस्त पॅटल पाहायला मिळतंय. भन्नाट वेग पाहायला मिळाला या गोलंदाजीवर. चेंडू चाकवा देऊन निघून गेलाय यष्ट्यांच्या वर आणि पहिला धक्का पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी बसतोय नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. क्या बात है. कौतुक करावं तितकं थोडं असेल. काय सुरुवात झालेली आहे. काय सुरुवात पाहायला मिळते या सामन्यामध्ये. नक्कीच रंग 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 भरत चाललेत या सामन्यामध्ये. अटीतटीचा असा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिला गडी बाद केलाय या ठिकाणी गोलंदाज ऋतिकच्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. क्या बात आहे. जबरदस्त या ठिकाणी मॅच. हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्याकडे लागल्यात. आजच्या दिवसातील 5वा सामना आहे. ना कद बडा ना फद बडा, जो मुश्किल में खडा वही सबसे बडा. याचं उत्तम उदाहरण दाखवून देतोय. स्वतःला सिद्ध करून दाखवतोय गोलंदाज ऋतिक. पहिलाच भन्नाट वेगवान चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलंय. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा रिलीज करेल गोलंदाज. एक मोठी झुंज या 2 संघांदरम्यान आपण बघू शकाल. नक्कीच पुढील चेंडू रिलीज केला जाईल. नवीन फलंदाज विजय. हो या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु मला वाटतं ही एक सिंगल धाव फलकावर ऍड केली जाईल असं म्हटलं जातं ना मित्रांनो. मैदान पूर्ण खाली आहे. आपण जर विचार केला तर सर्कल झोन मध्ये सर्व फिल्डर्स आहेत. मैदानाच्या बाहेर मला वाटतं 41-79 नंबरची गाडी पॉइंटच्या दिशेला लावलेली आहे. कृपया प्रेक्षकांना विनंती असेल कोणाची गाडी असेल त्यांनी थोडी बाजूला घ्यायची आहे. सहकार्य करा. पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी. आता मात्र जेल होईल का. प्रयत्न सुरेखरित्या पाहायला मिळाले. तर एक सिंगल कंप्लीट आणि एकच सिंगल वर रोखलंय तोपर्यंत थ्रो फेकी केली जाईल. दुसऱ्या सिंगलला या ठिकाणी वाव दिला नाहीये. चांगली गोलंदाजी सातत्यानं आतापर्यंत गिरसे संघाच्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळतीये. नक्कीच मोठे स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या फलंदाजांकडनं केला जातोय परंतु मनसुबे ओळखून गोलंदाजी केली जाते. फलंदाजाच्या मनात काय चाललंय. हो या ठिकाणी कार्पेट शॉट पाहायला मिळाला. त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू निघून गेला. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळतं या 2 संघांदरम्यान. संदीप नक्कीच पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आलेत नीरज आणि विजय. या 2 फलंदाजांना संपूर्ण आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन संघर्ष करावा लागेल शेवटच्या चेंडूपर्यंत. हो या ठिकाणी फटका फसलाय. झेल होईल का. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु चेंडू कोणाच्याही हाताला लागणार नाही. शेवटच्या मोमेंटला चेंडू रिलीज होईल. मैदानावर जीवदान मिळेल फलंदाजाला या ठिकाणी नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या. नक्कीच अतिशय कौतुकास्पद अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं तर कोणाचं करावं. अशा गोलंदाजांचं करावं कारण मोठ्या फटक्यांपासून ना वंचित ठेवलं या गोलंदाजानं समोरच्या विस्फोटक फलंदाजांना.
हो आता मात्र या ठिकाणी फटका फसलाय, झेल होईल का? आणि मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, दुसरा धक्का, दुसरा हादरा या ठिकाणी बसेल. क्षेत्ररक्षकाने पकडली एक कॅच आणि दुसऱ्या फलंदाजाचा पकडलाय झेल, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर. पहिलं षटक अतिशय जबरदस्तरित्या हाताळलं गेलंय. केवळ आणि केवळ 5 धावा खर्च केल्यात या 6 चेंडूमध्ये ऋतिकच्या गोलंदाजीवर. ऋतिकनं दाखवून दिलंय, स्वतःला सिद्ध केलंय आपल्या संघासाठी, क्रिकेटसाठी. आय कॅन डू इट, मी करू शकतो, मीही समोरच्या फलंदाजांना थांबवू शकतो. भले समोर विस्फोटक जरी फलंदाज असतील तरीही मी माझ्या गोलंदाजीच्या कौशल्यावर समोरच्या फलंदाजाला रोखून ठेवू शकतो, हे दाखवून दिलंय गोलंदाज ऋतिक यानं. आणि केवळ फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. दरम्यान दुसरं षटक मार्गस्थ असेल गिरसे संघाकडनं. या ठिकाणी आपण सामना बघत आहात. एका बाजूला आहे नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे गिरसे संघ. आमचे भाऊजी आदरणीय श्री चेतन मडके सर यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीनं सरचे स्वागत असेल. काय घडतंय मैदानामध्ये? भन्नाट वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. जबरदस्त पॅटल या ठिकाणी रंगतय मैदानात. खेळपट्टीवर या ठिकाणी जणू काही चमत्कार पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू निघून गेला. ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराह चेंडू हाताळतोय ना, जवळजवळ 130, 135, 140 च्या स्पीडनं या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट चेंडू फेकला जातोय. समोरच्या टीमचा विचार केला तर चांगले विस्फोटक फलंदाज आहेत नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघामध्ये. आपण सकाळी सामना बघितला असेल. पुढील चेंडू, हो या ठिकाणी काय घडतंय मैदानामध्ये? एकच धाव डिक्लेच्या स्वरूपात धाव फलकावर ऍड केली जाईल. एक चेंडू रडवतोय, एक चेंडू हसवतोय. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा, स्पंदन वाढवणारा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नक्कीच जे ऑनलाईन जोडले गेलेत त्यांचं सुद्धा नक्कीच मनोरंजन होईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. पुढील चेंडू, हो या पुन्हा एकदा भन्नाट वेग पाहायला मिळाला. बॅट्समनला चेंडूने दिलाय चकवा आणि थेट निघून गेलाय. या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. परिणामी बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. ना हारना जरूरी है, ना जीतना जरूरी है, जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी है, इसे खेलना जरूरी है. हो पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय. नक्कीच पॉइंट झोनच्या बाजूला मैदानाच्या बाहेर वॅगनर गाडी उभी आहे. ती वॅगनर गाडी आपण थोडी बाजूला घ्यायची आहे, सहकार्य करायचे. पुढील चेंडू पुन्हा एकदा रिलीज केला जाईल. गोलंदाज या ठिकाणी शॉटआउट करून फ्रंट फुटला येऊन मारण्याचा प्रयत्न. थ्रोपैकी या ठिकाणी चुकीची पाहायला मिळाली. कॉलिंग चुकलं, परिणामी एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. नक्कीच मनसुबे ओळखलेत या गोलंदाजांना आणि त्या ताकदीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते गिरसे संघाकडनं. फलंदाजाच्या मनात काय चाललंय ना हे ओळखणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ते ओळखलंय गिरसे संघाच्या या गोलंदाजानं. अर्थातच ओमकार ऑन गोलंदाजी मार्क. नक्कीच दोन्ही संघ एकामेकाशी या ठिकाणी झुंज देत आहेत, लढत आहेत, संघर्ष करत आहेत. हो या ठिकाणी पुढे येऊन फ्रंटफुटला आले, परंतु त्या ठिकाणी फलंदाजाचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, पकडलाय झेल आणि या ठिकाणी फलंदाजाचा संपलाय खेळ. या ठिकाणी मोठा धक्का बसेल नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. विजय बॅक टू द डगआउट. आता मात्र इथून संयम दाखवावा लागेल. इथून कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल, कारण बघायला गेलं ना तर सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवर धावसंख्या धाव फलकावर धावा लागल्यात. तब्बल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, 2 षटक फेकले गेलेत, धावा लागल्यात धाव फलकावर 7. अजूनही या सामन्यामध्ये जिवंत आणि ज्वलंत
माझ्या लाडक्या तमाम प्रेक्षकाची वॅगनर गाडी उभी आहे पॉइंटच्या दिशेला मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या बाजूला त्या प्रेक्षकाने ती आपली गाडी थोडी बाजूला करायची आहे अशी सूचना आम्हाला या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आले. आपण सहकार्य कराल यात तीळ मात्र शंका नाहीये. पुढील चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडू चकवा देऊन थेट विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट चेंडू निघून जाईल. प्रत्येक फेकले जाणारे चेंडू या ठिकाणी संघर्ष करायला लावतील आसनगावच्या फलंदाजांना, कारण कुठेतरी संयम दाखवून फलंदाजी करावी लागेल, स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. पुढील चेंडू हो आता मात्र चेंडू बराच वेळ हवेत राहिला. झेल होईल का? यस, या ठिकाणी क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. पकडलाय झेल आणि संपलाय या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट. या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज जावं लागेल माघारी तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते गेरशे संघाकडनं. आता मात्र प्रेक्षकांच्या या ठिकाणी नजरा या संपूर्ण सामन्याकडे लागल्यात, कारण हृदयाची धडधड वाढवून देणारा हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. पैसा वसूल सामना. प्रेक्षक आज या शहापूरच्या नगरीमध्ये खाडीच्या मैदानावर वेळात वेळ काढून उपस्थित झालेत आणि त्या प्रेक्षकांना साजेसा असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एका बाजूला बॅटिंग करतोय संघ नीरज स्पोर्ट्स आसनगाव आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी फिल्डिंग करतोय संघ गेरसे. आता मात्र एक विस्फोटक फलंदाज आहे, अर्थातच खूप वर्षापूर्वीचा दांडगा अनुभव आहे बाली भागरे. आता मात्र स्ट्राईकवर आलेत. खूप मोठी जबाबदारी पेलावी लागेल बाली भागरेला. हो या ठिकाणी फटका फसलाय. टॉप एज लागून चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू लँड झालाय. तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. बघता बघता या दोन धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किल में खडा वही सबसे बडा. अशा प्रकारे तुम्हाला सातत्यानं आत्मविश्वासानं जिद्दीनं चिकाटीनं मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. 8 षटकांचा सामना आहे. प्रेक्षकांची सायंकाळच्या सत्रामध्ये अलोट गर्दी या मैदानावर पाहायला मिळतीये. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू या ठिकाणी मिड विकेट सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवण्यात यश आलंय. काय फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालीये. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या त्या ठिकाणी. त्या फिल्डरनं कौतुक करावं तितकं थोडं असेल. मिड विकेट झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच टाळ्या वाजल्या जातील. टाळ्या कोणासाठी वाजवायच्या तर मैदानामध्ये 100% एफर्ट्स देऊन जो कामगिरी सातत्यानं चांगली करतोय ना, नक्कीच त्या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढील चेंडू हो पुन्हा एकदा त्याच दिशेला. चेंडू अंतर या ठिकाणी गाठेल का? चेंडू आवाक्याच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6 धावा. आता मात्र या ठिकाणी सामन्याला कलाटणी देणारी फलंदाजी पाहायला मिळतीये. क्षणोक्षणी प्रत्येक चेंडू फेकला जातोय. काळजाचा ठोका चुकवणारी या ठिकाणी धावसंख्या धाव फलकावर 17 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या तिसऱ्या षटकामध्ये षटकार नक्कीच आलाय. चेंडू द्यायचा आहे. चला विनंती आहे, आपण चेंडू षटकाराच्या बाहेर गेलाय तो द्यायचा आहे. 5वा सामना या दुसऱ्या दिवशी आपण बघत असाल. शहापूर प्रीमियर लीग 2022 चा हा क्रिकेटचा महासंग्राम. शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन गवी खाडे विद्यालय मैदान या ठिकाणी स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा. आदरणीय आमचे प्रेरणास्थान विजयबाई भगत यांच्या अथक प्रयत्नातून या नियोजनातून हे क्रिकेटचे थरार क्रिकेटचे सामने आपण आज या दुसऱ्या दिवशी याची रेही याची डोळा बघत आहात. सामन्याचा आनंद घेत आहात. पुढील चेंडू हो ब्लॉक होल्डचा चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला. तत्पूर्वी एक सिंगल बाली भागरेनं कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट या ठिकाणी केलेली आहे. कुठेतरी प्लॅनिंग असेल मनामध्ये की आता नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला संधी द्यावी. अशा प्रकारचे मनसुबे ओळखले नाहीत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले बाली भागरेने, कारण
कॉन्फिडन्स तेवढा वाढलेला आहे. षटकार बॅटमधनं येत आहेत, आगीचे गोळे मैदानाच्या बाहेर फेकले जात आहेत. मनगटातील ताकद, आत्मविश्वास पणाला लावून या ठिकाणी फलंदाजी करायची आहे आणि त्याला साजेशी अशी बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. स्ट्राईक सुद्धा आपल्याकडे ठेवली आहे, म्हणजे काहीतरी पॅटर्न पाहायला मिळेल मैदानात, काहीतरी आपल्याला वेगळं चित्र आता पाहायला मिळेल. बेस्ट टू बेस्ट, एका बाजूला गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाज, भन्नाट वेग आहे या गोलंदाजीवर, अर्थातच प्रेक्षकांच्या मनात बसलेला हा गोलंदाज, आणि एका बाजूला स्ट्राईकवर फलंदाजी करेल आसनगाव संघाकडून अर्थातच आयकॉन प्लेयर बाली भागरे, मॅन फ्रॉम बोरशेती. या दिवसातील हा सामना आपल्या भेटीला आलाय. तमाम क्रिकेट रसिकांना मी पुनश्च एकदा सांगेल, बॅटिंग करतोय संघ नीरज स्पोर्ट्स आसनगाव आणि फिल्डिंग करतोय संघ गेरसे. गेरसे संघाने टॉस जिंकून नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आता मात्र स्ट्राईकवर फलंदाज, ज्या प्रेक्षकांच्या नजरा फलंदाजीकडे लागल्यात तो फलंदाज स्ट्राईकवर फलंदाजी करेल अर्थातच बाली भागरे, आणि गोलंदाजी करेल ओमकार. भन्नाट वेगवान गोलंदाज, खूप वर्षापूर्वीचा अनुभव आहे ओमकारच्या पाठीशी. या ठिकाणी मी म्हटलं होतं अचूक टप्पा, अचूक लेंथ पाहायला मिळाली, परिणामी निर्धाव चेंडू शेवटच्या मोमेंटला निघून गेला. 140च्या स्पीडनं हा चेंडू रिलीज केलाय. पहिलाच आलाय डॉट बॉल, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. मित्रांनो, जोपर्यंत पूर्वी अंधार होत नव्हता ना तोपर्यंत आम्ही क्रिकेट खेळायचो, परंतु लहानपणी जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो ना ती मजाच वेगळी असायची. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी शफल होऊन फ्रंट फुटला आले आणि चेंडूला दाखवला आसमान. बिल्डिंगच्या वर या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिला मैदानाच्या बाहेर 6 धावेसाठी. हा दर्जेदार ब्रँडेड षटकार, 6 धावा. म्हटलं होतं मित्रांनो, शेवटच्या चेंडूपर्यंत लढा. जोपर्यंत तुम्हाला संघर्षापर्यंत पोहोचता येत नाही, यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येत नाही, तोपर्यंत थांबू नका, धावत राहा, पळत राहा. क्रिकेट आपल्याला काय शिकवतो? क्रिकेट आपल्याला लढायला शिकवतो, क्रिकेट आपल्याला पडायला शिकवतो, निर्णय घ्यायला शिकवतो. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आता मात्र सन्मान दिलाय. या ठिकाणी फलंदाज बाली भागरेनं एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. हे द्वंद्व आहे क्रिकेटचं. मित्रांनो, एक षटकार या अगोदरच्या चेंडूवर नक्कीच आलाय आणि दुसऱ्या चेंडूवर सन्मान दिलाय. याला म्हणतात मित्रांनो कॉम्प्रोमाइज क्रिकेट. क्रिकेटचा एक्सपिरियन्स ऑफ द बॅट्समन या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण आपल्याला कशी माणसाला हाव असते, या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला ना की दुसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार मारण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय आणि फलंदाज आपली विकेट या त्या ठिकाणी गमावून बसतो. ते उदाहरण या ठिकाणी बघायला मिळालं. दुसऱ्या चेंडूला सन्मान दिला, बाली भागरेनं स्ट्राईक रोटेट केली. आता नॉन स्ट्राईक एकचा फलंदाज स्ट्राईकवर या ठिकाणी पाहायला मिळेल. कोण येतो? या ठिकाणी पुन्हा एकदा भन्नाट वेगवान चेंडू, परंतु दिशा भरकटली. अवंतर धाव संख्या, यस इट इज अ वाईड बॉल. 1 बाउन्स या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. दुसरा बाउन्स जर आला तर नक्कीच नो बॉल घोषित केला जाईल. चांगली गोलंदाजी सातत्यानं होत आहे. पहिला निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. पुढील चेंडू असेल. या ठिकाणी भन्नाट वेग, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. भारदस्त अनुभवी गोलंदाजी लेगबायच्या स्वरूपात. 1 धाव धाव फलकावर ऍड केली जाईल. नक्कीच मित्रांनो, रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, उद्याच्या दिवसाची वाट पहा. एक दिवस तुमचाही उजाडेल मित्रांनो. संघर्ष करणं सोडू नका, शेवटच्या चेंडूपर्यंत लढा. धावसंख्या धाव फलकावर 27 धावा, गडी बाद झालेत आतापर्यंत 4. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाजानं मनसुबे ओळखले, फलंदाजाच्या मनात काय चाललंय आणि तशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी हाताळला. परिणामी निर्धाव चेंडू निघून गेला. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये.
धावसंख्या स्थिरावलेली आहे 27 या आकड्यावर. गडी बाद झाले 4. पुढील चेंडू असेल ओमकार याचा. ओ या ठिकाणी काय घडतंय मैदानामध्ये, जबरदस्त वेगवान भन्नाट चेंडू पाहायला मिळाला. एक धाव फलकावर नक्कीच ऍड केली जाईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ओमकारच्या माध्यमातून राहिली. गिरसे संघाकडनं 4 षटक फेकले गेलेत. 4 षटकामध्ये तब्बल 28 धावा ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दुसऱ्या दिवसातील 5वा सामना. एका बाजूला फलंदाजी करतोय नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ आणि एका बाजूला फिल्डिंग करतोय गिरसे संघ. काय होईल या सामन्यामध्ये, येणारी वेळ, येणारे काही चेंडू, आपल्या हृदयाचे ठोके नक्कीच, काळजाचे ठोके वाढतील यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण रफ अँड टफ मुकाबला आपल्या भेटीला आलाय. अर्थातच एका बाजूला आसनगाव, दुसऱ्या बाजूला गिरसे. गोलंदाजी ट्रॅकवर 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पुढील चेंडू हाताळला जाईल. ऋतिक ऑन गोलंदाजी मार्क. पहिला चेंडू निर्धाव. भन्नाट वेग पाहायला मिळाला. कित्येक वर्षापासून गोलंदाजी या ठिकाणी आपल्या संघासाठी करत आहेत गोलंदाज आणि तो अनुभव आता या ठिकाणी पणाला लावलेला दिसतोय. पहिलाच निर्धाव चेंडू निघून गेला. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघामध्ये सुद्धा हे विस्फोटक असे फलंदाज आहेत. अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे बाली भागरे नावाचा फलंदाज आणि त्या बाली भागरे फलंदाजाला या ठिकाणी एक सिंगल धाव फलकावर ऍड केली जाईल. गणेश आणि बाली हे फलंदाज मैदानात या ठिकाणी फलंदाजी करत आहेत. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळख आहे. अनेक सामने आज आपल्या गावासाठी क्रिकेटसाठी जिंकून दिलेले फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत आहेत. स्ट्राईकवर आहे बाली भागरे आणि नॉन स्ट्राईकवर आहे गणेश. पुढील चेंडू. ओ यॉर्कर लेनचा चेंडू. ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर शॉट मारतोय त्या पद्धतीनं बाली भागरेच्या बॅटमधनं हेलिकॉप्टर शॉट. चेंडू निघून जाईल. मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा. बाली भागरेच्या बॅटमधनं A1 क्वालिटीचा षटकार पाहायला मिळालाय. नक्कीच सामन्यामध्ये रंगत येताना पाहायला मिळतीये. प्रत्येक चेंडूवर सामन्यामध्ये जिवंत ज्वलंतपणा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चेंडू द्यायचा आहे. षटकाराच्या बाहेर चेंडू गेलाय. नक्कीच इथून मात्र अटॅक करताना पाहायला मिळतात फलंदाज बाली भागरे आणि त्यांना साथ देतात गणेश. आतापर्यंत बाली भागरेच्या बॅटमधनं 2 बिग हिट, 2 षटकार आलेत. अजून किती षटकार मारेल येणारी काही वेळ सांगून जाईल, कारण त्या ताकदीचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक. पुढील चेंडू. हो या ठिकाणी पुन्हा एकदा ताकदीचा पुरेपूर वापर केलाय. चेंडू फेकून दिलाय. स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. बाली भागरेच्या बॅटमधनं बॅक टू बॅक हा दुसरा घणाघाती प्रहार. षटकार. काळजाचा ठोका नक्कीच चुकत असेल आणि गिरसे संघापुढे कुठेतरी बाली भागरे नावाचं वादळ डोकेदुखी ठरू शकतो का, याचा मोठा प्रश्न आता मैदानात उपस्थित झालाय. कारण ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किल में खडा वही सबसे बडा. याचं उत्तम प्रात्यक्षिक दाखवून देतोय, स्वतःला सिद्ध करतोय फलंदाज बाली भागरे ऑन फायर. पुढील चेंडू पुन्हा एकदा बालीसाठी टाकला जाईल. आता मात्र कुठेतरी गोलंदाजीमध्ये ना शांत माइंडनं, गोलंदाजीमध्ये जर तुम्ही अचूक टप्पा अचूक लेंथनं जर केली, टप्पा जर बदलला ना तर नक्कीच समोरील फलंदाजाला तुम्ही रोखू शकाल. कारण ना ते कौशल्य हे गोलंदाजीमध्ये असतं. ते कौशल्य गोलंदाजाला दाखवावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. त्या ठिकाणी मिड विकेट झोन मध्ये चेंडू अडवण्यात यश आलंय. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. या ठिकाणी ऋतिकच्या माध्यमातून 5वं षटक हाताळलं जातंय. धाव संख्या धाव फलकावर 42 धावा. 42 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स बाय नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ. एक काटेकी टक्कर, मोठा मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
नक्कीच मित्रांनो पुढील चेंडू पुन्हा एकदा टाकला जाईल. हो पुन्हा एकदा या ठिकाणी स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू. या ठिकाणी काय घडतंय मैदानामध्ये, क्षेत्ररक्षक करतोय चुकी, चुकीला माफी नसते. क्रिकेटमध्ये वर्तमानाला सातत्यानं महत्व दिलं जातंय. चेंडू निघून जाईल, स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. आणि अशा प्रकारे ऋतिकच्या या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. नक्कीच धाव संख्येला आकार दिलाय या 2 फलंदाजांना. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 46 रन्स, 46 धावा, 4 गडी बाद. जबरदस्त मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नक्कीच सकाळपासून मी आमचे परम मित्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेश शिंदे सर, व्हॉइस ऑफ शहापूर यांच्या सोबत जोडले गेलो होतो. दरम्यान या शहापूर प्रीमियर लीग 2022 शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशनचा हा सामना क्रमांक आहे 5वा, दिवस क्रमांक आहे 2रा. आणि या 5व्या दिवशी सायंकाळच्या सत्रामध्ये माझ्या क्रिकेट रसिक मायबाप प्रेक्षकांची अलोट गर्दी, अफाट गर्दी या मैदानावर पाहायला मिळते. हे प्रेम आम्ही क्रिकेटवर करतोय, जेवढं प्रेम आम्ही आमच्या प्रेयसीवर करत नाही. पुढील चेंडू, या ठिकाणी काय घडतंय मैदानात लाईन चेक करावी लागेल. नक्कीच 1+1, 2 धावा धाव फलकावर केल्या जातील ऍड. धाव फलक हळूहळू पुढे सरकेल. अजूनही आशा आकांक्षा पल्लवित असतील, कारण विस्फोटक फलंदाज अजून मैदानात आहेत. शांत ठेवण्याची गोलंदाजी, शांत ठेवावं लागेल या 2 फलंदाजांना गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस होता बाली भागरेचा, परंतु बॅटची टॉप एज लागून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू विसावला. एक सिंगल धाव फलकावर ऍड केली जाईल. अजूनही सामन्यामध्ये रंग देताना बघायला मिळेल. 6वं षटक मार्गस्थ आहे ओमकारच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे, कारण समोर 2 फलंदाजांचं वादळ मैदानात घोंगावतंय. सायंकाळचं सत्र आहे, वादळ सुद्धा आलंय. बाली भागरे आणि गणेश या 2 फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु धावसंख्या धाव फलकावर 46 धावा. धाव संख्या 48 धावा, 48 रन्स, 48 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही सामना बाकी आहे मित्रांनो. चेंडू द्यायचा आहे, चला लवकरात लवकर चेंडू द्या. एक अटीतटीचा जबरदस्त मुकाबला, काठी की टक्कर. ज्याप्रमाणे हृदयाची धडधड वाढते ना, अशा प्रकारचा हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना सायंकाळच्या सत्रात बघायला मिळतोय. एका बाजूला बॅटिंग करतोय नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करतोय या ठिकाणी गिरसे संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ओमकार. गोलंदाजी ट्रॅकवर शांत ठेवेल का फलंदाजांना? पुढील चेंडू टाकला जाईल. हो, या ठिकाणी अचूक टप्पा, अचूक लेंथ पाहायला मिळाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता गणेश नावाच्या फलंदाजाचा, परंतु बॅटचा बॉलचा काही संपर्क झाला नाही. परिणामी निर्धाव चेंडू निघून गेला. धावसंख्या स्थिरावलेली 48 या आकड्यावर, 48 रन्स. अजूनही सामन्यामध्ये जसे जसे चेंडू फेकले जात आहेत ना, तसे तसे आमच्या काळजाचा ठोका या ठिकाणी सुकत चाललाय. काय होईल या मॅच मध्ये? एक चेंडू रडवेल, एक चेंडू हसवेल. पुढील चेंडू, हो या ठिकाणी फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेला फिल्डर करणार नाही चुकी. या ठिकाणी फिल्डरनं घेतलाय झेल आणि फलंदाज गणेशचा संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट, बॅक टू द पवेलियन. एक मोठा धक्का बसतोय नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. आता मात्र कमबॅक करतोय ओमकार, दाखवतोय जलवा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आय कॅन डू इट, मीही करू शकतो. तुम्ही जर षटकार चौकार मारत असाल ना, तर मीही तुम्हाला थांबून ठेवू शकतो, हे दाखवून देतोय गोलंदाज या ठिकाणी ओमकार. एक चेंडू नक्कीच रडवेल, एक चेंडू हसवेल. मित्रांनो, असं आवर्जून म्हटलं जातं, तुमच्याकडे जर आत्मविश्वास आणि जिद्द असेल ना, तर या जगात काहीही अशक्य नाही. तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा,
तुमचा जर प्रयत्न चांगले असतील, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असेल ना तुमच्याकडे, तर तुम्हाला या जगात कोणीही थांबवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि 100% योगदान क्रिकेटमध्ये या ठिकाणी योगदान देऊन आपल्या टीमसाठी क्रिकेट खेळा. दरम्यान पुढील चेंडू दरम्यान या ठिकाणी या चेंडूवर भन्नाट वेग पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. या ठिकाणी आता मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतीये. आयुष्यात मित्रांनो जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नसतो आणि एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नसतो. ये खेल है जिंदगी का, इसे खेलना तो जरूरी है, इसे खेलना तो जरूरी है. या ठिकाणी सफल होऊन चेंडूला सन्मान देण्याचं काम झालं. एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. या सिंगलच्या मदतीनं ओमकारची गोलंदाजी आतापर्यंत एक जबरदस्त पाहायला मिळतीये. नक्कीच कौतुक मी करेल आणि नक्कीच प्रेक्षकांची सुद्धा या गोलंदाजाला दाद दिली जाईल. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच होईल, कारण समोर विस्फोटक फलंदाज आहेत बाली भागरे आणि त्यांना फाईट करतायत. परंतु या विस्फोटक फलंदाजांना थांबवलंय या ओमकार नावाच्या गोलंदाजानं. पुन्हा एकदा या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सोरट्या स्वरूपाची धाव पाहायला मिळाली. एक सिंगल, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट केली बाली भागरेनं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. योगेश आणि बाली भागरे हे द्वंद्व फलंदाजीच्या माध्यमातून आपण खेळपट्टीवर बघू शकाल. एका बाजूला योगेश आणि बाली विस्फोटक फलंदाज आहेत. आतापर्यंत मोठे फटके नक्कीच बाली भागरेच्या बॅटमधनं आलेत, परंतु त्या ताकदीची गोलंदाजी ओमकारनं करून दाखवली आहे. ओमकारनं सांगितलंय की तुम्ही षटकार चौकार मारतायत ना, तर मीही तुम्हाला थांबवू शकतो, मीही तुम्हाला रोखू शकतो. हे सिद्ध केलंय ओमकार नावाच्या गोलंदाजानं. आणि मॅचमध्ये येत आहे रंगत. क्षणोक्षणी प्रत्येक चेंडूवर हा सामना या ठिकाणी आनंद द्विगुणित करून देतोय. माझ्या तमाम क्रिकेट रसिकांच्या काळजामध्ये घर करून जाणारा हा सामना. एका बाजूला फलंदाजी होतीये आसनगाव संघाकडनं, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करतोय नीरज स्पोर्ट्स गेरसे संघ. धावसंख्या धाव फलकावर 51 धावा, 51. 51 धावा धाव फलकावर. 5 गडी बाद झालेत. हो, या ठिकाणी काय होईल मैदानात? झेल होईल का? यस, या ठिकाणी बाली भागरेचा पकडलाय झेल आणि फलंदाज होईल बाद. मोठा धक्का आसनगाव संघाला. बाली भागरे बॅक टू द डगआउट. नक्कीच जबरदस्त मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते शिवम गेरसे संघाकडनं. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानात. चला पाणी घेऊन जा. 7वं षटक मार्गस्थ आहे महेंद्र यांच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्या 51 धावा धाव फलकावर लागल्यात. 6 गडी बाद झालेत. पहिला चेंडू भन्नाट वेग होता आणि या पहिल्या चेंडूवर महेंद्रनं दाखवलाय बाली भागरेला तंबूच्या आश्रयाचा रस्ता. एक मोठा धक्का बसतोय नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाला. अर्थातच कुठेही जाऊ नका मित्रांनो, बघत रहा शहापूर प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा थरार. क्रिकेटच्या अद्भुत दुनियेतील हा दुसरा दिवस. शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन. पुढील चेंडू. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी सन्मान देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु डिक्लेअर झोनच्या माध्यमातून 1 धाव फलकावर ऍड केली जाईल. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत. सुमित फलंदाज मैदानात दाखल झालेत. एका बाजूला सुमित आहे आणि एका बाजूला योगेश आहे. नक्कीच योगेश आणि सुमित हे फलंदाज आपल्याला नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाकडनं फलंदाजी करताना बघायला मिळतील. नक्कीच मित्रांनो, ओपन गटातील हे सामने आहेत. नक्कीच एक दर्जेदार असे खेळाडू आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील.
एका बाजूला आसनगाव, दुसऱ्या बाजूला गेरसे. दर्जेदार एकापेक्षा एक गोलंदाज, दर्जेदार एकापेक्षा एक फलंदाज या शहापूरच्या नगरीमध्ये आपल्या खाडे विद्यालयाच्या मैदानावर हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय. दरम्यान पुढील चेंडू, ओ या ठिकाणी फटका फसलाय. झेल होईल का? 3 चेंडूंच्या मधोमध, 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडलाय. तत्पूर्वी किती धावा येतील या चेंडूवर पाहता येतील आणि बघता बघता गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगलं ताळमेळ या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला सुमित आणि दुसऱ्या बाजूला योगेश. क्या बात आहे, जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मित्रांनो, अनोळखी व्यक्तीशी सुद्धा मैत्री करून देणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. मित्रांनो, जाऊयात मॅच कडे. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला. झेल होईल का? आणि त्या ठिकाणी मला वाटतं क्षेत्ररक्षकाने घेतलाय झेल आणि फलंदाज याचा संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चांगला फटका होता, परंतु चेंडूने जेवढं उंची गाठली ना तेवढं चेंडूने अंतर गाठू शकला नाही. चेंडू द्यायचंय. 7वं षटक मार्गस्थ आहे शिवम गेरसे संघाकडनं. गोलंदाजी ट्रॅकवर एक अनुभवी, तेज तर्रार, वेगवान, भन्नाट वेग आहे प्रत्येक चेंडूवर. गोलंदाजी करत आहेत महेंद्र ऑन गोलंदाजी मार्क. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाकडनं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो, किसी के दम पर चलने वाले सिक्के नहीं है हम, खुद के दम पर चलने वाले एक्के है हम. हे तुम्हाला दाखवावं लागेल, स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. कारण समोर जर विचार केला, आतापर्यंत धावा लागल्यात 55 धाव फलकावर. धावा 55, 55 धावा. गडी बाद झाले 7 आणि येणारी काही वेळ सांगून जाईल किती धावांपर्यंत फटकेबाजी करेल. मोठे फटके येतील का? कशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल आसनगाव संघाकडनं पाहायला मिळेल. आणि एका बाजूला लढत आहे संघ गेरसे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी महेंद्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. ओ या ठिकाणी पुन्हा एकदा एक भन्नाट वेग पाहायला मिळाला. अचूक टप्पा, अचूक लेंथ, निर्धाव चेंडू निघून गेला. षटकची होतीये सांगता. षटक या ठिकाणी आले संपुष्टात. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर तब्बल आणि तब्बल नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाची 55 धावा. 7 गडी बाद, 55 धावा. धाव फलकावर येणारे 6 चेंडू शेवटचं षटक असेल. किती धावांपर्यंत जाऊन पोहोचेल आसनगाव संघ, येणारे 6 चेंडू दाखवून देतील. अंपर पाणी पाहिजे का? पाणी द्यायचं आहे मैदानात. मैदानात पाणी या ठिकाणी पोचवायचं आहे. ओ या ठिकाणी ला फुलटस चेंडू, एक सिंगल कंप्लीट चेंडू अडवण्यात यश आलंय. या ठिकाणी गेरसे संघाच्या क्षेत्ररक्षकांना थांबून ठेवलंय. आता मात्र फलंदाजांना चांगली फटकेबाजी पाहायला मिळत होती. या ठिकाणी गणेश आणि बाली भागरेच्या बॅटमधनं नक्कीच 3 षटकार पाहायला मिळालेत. विजयच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. पुन्हा एकदा सफल होऊन फ्रंट फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता, परिणामी निर्धाव चेंडू निघून गेला. भन्नाट वेग पाहायला मिळाला या ठिकाणी. रोहन यांच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडू 1 धाव, दुसरा निर्धाव चेंडू आणि तिसरा चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल रोहन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या ठिकाणी आता मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे, अडवला गेलाय चेंडूला. तत्पूर्वी थ्रो फेकी केली जाईल. आता मात्र गेरसे संघाकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्विकली ऍक्शन या ठिकाणी थ्रो फेकी केली गेली आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतात फलंदाज. पुढील चेंडू असेल
हो, यॉर्कर लेनचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये चेंडू अडवण्यात यश आलंय. तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट, थ्रो फेकी केली जाईल. 2 धावा धावून पूर्ण. क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त काटे की टक्कर, एक धडधड वाढवणारा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आसनगाव संघ करतोय फलंदाजी आणि गोलंदाजी करतोय गेरसे संघ. पुन्हा एकदा या ठिकाणी ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट चेंडूला अडवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलीये तब्बल आणि तब्बल 60 धावा. अजून येणारे काही चेंडू पाहायला मिळतील. शेवटचं षटक आहे 60 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. कौतुक करावं तितकं थोडं असेल. एक चेंडू रडवत होता, एक चेंडू या ठिकाणी हसवत होता. नक्कीच षटक संपतंय. धाव संख्या पाणी मैदानात पाठवायचा आहे. 60 धावा झालेल्या आहेत, बनवायच्या आहेत गेरसे संघाला जिंकण्यासाठी. तब्बल आणि तब्बल 61 धावा. 8 षटकांचा सामना असेल. काय होईल या मॅच मध्ये? तुम्ही कुठेही जाऊ नका मित्रांनो, तुम्ही सोबत राहा, बघत राहा. या क्रिकेटचा शहापूर नगरीतील क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम. एका बाजूला फलंदाजी केली नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघानं. 8 षटकांचा खेळ संपला. तब्बल 60 धावा धाव फलकावर लावल्या आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते या ठिकाणी नीरज स्पोर्ट्स गेरसे संघाकडे. गेरसे संघापुढे 8 षटक आहेत मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू या मैदानावर पडत नाही ना, तोपर्यंत कोण होईल विजयी हे आपण सांगू शकत नाही. कारण अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये काय होईल आपल्याला येणारी वेळ, येणारा काळ सांगून जाईल मित्रांनो. आपण बघू शकाल शहापूर प्रीमियर लीग 2022 आयोजित शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन. दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील 5वा सामना या मैदानामध्ये रंगताना आपण बघू शकाल. प्रेक्षकांची अल्लोट गर्दी सायंकाळच्या सत्रात मैदानाच्या चारही बाजून हे मैदान खचाखच प्रेक्षकांनी भरलंय. मी स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करेल. आणि या ठिकाणी व्यासपीठावर सुद्धा दुसऱ्या दिवशी मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळतीये. मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून शहापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि जे ऑनलाईन या मॅचचा संपूर्ण शहापूर प्रीमियर लीगच्या चित्तथरारक सामन्यांचा आनंद घेत आहात ना, त्या तमाम माझ्या सर्व गुणी प्रेक्षकांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत करेल. सायंकाळचं सत्र आणि या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 8 षटक फेकले गेलेत. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या धाव संख्या धाव फलकावर 60 धावा आणि जिंकण्यासाठी गेरसे संघापुढे आव्हान ठेवलंय 61 धावांचं. येणारी काही वेळ सांगून जाईल कोण होईल या सामन्यामध्ये विजयाचा मानकरी. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका मित्रांनो. क्रिकेट रसिक हो, एक काटेकी लढत, एक जबरदस्त असा मुकाबला आपल्याला बघायला मिळतोय. मी थांबतोय. आपल्या सोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ शहापूर, आमचे प्रेरणास्थान आदरणीय रमेश शिंदे सर आपल्या सोबत जोडले जातील. मी सरांना विनंती करतोय आपण आपल्या गोड वाणीनं तमाम क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करायचे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. धन्यवाद.
निखिलजी पडवळ प्रेक्षक हो, पुन्हा एकदा या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं क्रिकेटच्या विलोभनीय विश्वसनीय प्रेममयी दुनियेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. खरं तर शहापूर प्रीमियर लीग 2022 तमाम शहापूरकरांसाठी अभिमानाची, ईश्वरीयाची, धैर्याची, ताकदीची आणि तुम्हाला सगळ्यांना आवडीची असणारी स्पर्धा आहे एसपीएल 2022. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. विजयासाठी आपण पाहू शकाल शिवम स्पोर्ट गिरसे संघाला बनवायचे आहेत 8 षटकाचा विचार केला तर तब्बल 61 धावा टार्गेट सेट केलंय. नीरज स्पोर्ट आसनगाव या संघानं देखील चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले. टीम नीरज स्पोर्ट आसनगाव पण एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं जेमतेम धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि ते करणारे संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. शिवम स्पोर्ट्स गिरसे सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहू शकाल संदीप दिवाणे अर्थात कॅप्टन आणि नॉन स्ट्रायक एंडवर फलंदाज माही अर्थात महेंद्र गोतारणे आणि गोलंदाजी मार्कवर सज्जत गोलंदाज संतोष सर. सामन्याला झाली सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न केला बॅट्समॅन कॅप्टननं, परंतु हा बॉल आहे डॉट. संतोष सर ज्या खेळाडूनं पूर्ण दिवसभर तमाम क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत होणारी गोलंदाजी केली आहे तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत इथे ऑन साइडला. परंतु एका बाजूला पाहिलं तर संपूर्ण संचारबंदी आहे, ही हटवता येणार नाही. काय गोलंदाजी चालू आहे टीम आसनगाव संघाच्या वतीनं. हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणं महत्त्वाची गोष्ट आहे. आज जिंकलात तर रविवारच्या उगवतीचा सूर्य तुम्हाला पाहायला मिळेल आणि रविवारचा दिवस ती सायंकाळ तुमच्यासाठी वर्णनीय क्षणांची साक्ष ठरेल. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये काही गोष्टी विसरल्याशिवाय काही गोष्टी मनपटलावर रेखाटा येत नाही, पण काही गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला कदापि विसरता येत नाही. आयुष्यातील पहिलं प्रेम, क्रिकेटचा पहिला बॉल आणि हरलेली पहिली मॅच या गोष्टी माणसाला माणसाच्या आयुष्यामध्ये कदापि विसरता येणार नाहीत. म्हणून की काय या क्षणापासून आम्हाला जिंकायचं आहे. आमचं नाव आजच्या दिवसामध्ये आजच्या सायंकाळी आम्हाला कोरायचं आहे. या अनुषंगाने बॅटिंग करत असताना या ठिकाणी टीम पाहायला मिळते अर्थात शिवम स्पोर्ट गिरसे. नीरज स्पोर्ट आसनगाव संघ देखील कमी नाही आहे. आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा बोलबाला, आपल्या नावाचा असणारी कलात्मकता संपूर्ण दिवसभर दाखवलेली या संघानं. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला, एक एक सामना गमावलाय. माही मार रहा है. काय फटका खेळलेत. समोर होते रोहन, चुकी केली. हाताला बरं शोन चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवर रन्स मिळतील 4. हा आला दर्जेदार स्ट्रोक चौकार. रोहनचे प्रयत्न थोडे अपूर्ण पडले. प्रयत्न केले रोहनने, पण म्हटलं जातं प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेल असं नाही आहे. काही प्रयत्नांना नशिबाची साथ देखील असावी लागते. तेव्हा आयुष्य स्वर्गाप्रमाणे सातत्याने फुललं जातं ना. एका बाजूला धावांचा स्वर्ग फुलवण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे या ठिकाणी करते. स्ट्रायकिंग एंडवर महेंद्र गोतारने षटकार ठोकला. माही मार रहा आहे. सुरुवात तर केलेली आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळले. तिथे असतील बाली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला भन्नाट वेगाने चेंडू निघून गेलाय. बालीचे प्रयत्न जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बाली नावाचा खेळाडू आपल्या आयुष्यातील अनुभव पुन्हा एकदा या वर्तमानामध्ये उतरवत असताना पाहायला मिळाला. थोडी नाराज असतील रोहनवर. आउटफॉलमध्ये 2 फिल्डर या ठिकाणी फिल्डिंग करतायत. लॉंग ऑफच्या दिशेला 1 आणि 1 जर पाहिलं तर मिड विकेटला. शहापूर प्रीमियर लीग 2022च्या क्रिकेटच्या विश्वातील सगळ्यात मोठी स्पर्धा पाहिली आणि त्यानंतर याच मैदानावर ज्या ट्रॉफीनं, ज्या चषकानं शहापूरचा क्रिकेट जिवंत आणि ज्वलंत ठेवलाय तो धर्मवीर चषक देखील तुम्हाला या वर्षामध्ये पुढील वर्षामध्ये पाहायला मिळेल. तुर्तास वळूया आपण मॅचच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंडवर कॅप्टन आहेत संदीप दिवाणे. संतोष सर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. शॉर्ट ऑफ गुड लेनचा बॉल ऑन साइडला खेळत असताना तिथे शोधलाय गॅप. दिशा निवडली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. थांबणार नाही बॉल. हा बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. या बॉलवर देखील मिळतील 4. हा आला आणखी एक एलिफंटेड 4 चौकार. पहिल्या षटकामध्ये जणू काही खेळपट्टीवर पारिदाच्या जातक नावाचं धावांचं फुल उमललंय आणि त्याचा सुगंध पुन्हा एकदा धावफलकावर या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. क्रिकेट लाईक अ लाईफ म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये जीवन आणि जीवनामध्ये क्रिकेट आम्हाला शिकायला मिळतो. पहिलं षटक आपण पाहू शकाल संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 10 धावा. 8 षटकामध्ये 61 धावांचा पल्ला पार करायचा आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅटिंग करतायत. एक सुद्धा विकेट गमावलेली नाही आहे टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघानं. सुरुवात चांगली आहे. वेल बिगन इज हाफ डन. पाया रोवला तर त्याचा कळस निश्चित चांगला असतो, परंतु तो पाया निष्ठेचा असावा लागतो. संपूर्ण दिवस ज्यांचा आवाज तुम्ही आवाज ऐकला सन्माननीय निखिलजी पडवळ त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर ही संधी
आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्नांना दिलेली साथ त्यांनी या ठिकाणी पाहायला मिळाली. जाऊ मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी येतात गोलंदाज सुमित, परंतु समोर महेंद्र गोतारने फटका इथे चांगला आहे, समोर तिथे दमछाक चालू आहे रोहिंची. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. छोटा खेळाडू आहे, परंतु पाहू शकाल या क्रिकेटवर नितांत प्रेम आणि या क्रिकेटची पूजा केली या खेळाडूनं. प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला तुमचा विठ्ठल आहे ना तो सातत्याने आशीर्वाद देत असतो आणि तुमची पूजा यथार्थ सातत्याने यशस्वी बनली जाते. क्रिकेट आमचा श्वास, क्रिकेट आमचा ध्यास. जेवढं प्रेम आम्ही आमच्या माणसांवर करतोय तेवढं प्रेम आम्ही या क्रिकेटच्या विश्वावर करतोय. आणि आज हे सांगणारे 22 योद्धे एकमेकांच्या समोर या मॅचमध्ये उभे ठाकलेले आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर खेळते. ओपनिंग पेअर कसे असावेत ना याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग एंडवर संदीप दिवाने, नॉन स्ट्राईक एंडवर महेंद्र गोतारने. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतात गोलंदाज सुमित. हा बॉल फटका चांगला आहे, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का? होय, हा बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णा सरांचा इशारा, इट्स अ मॅक्सिमम. षटकार. कोण रोखणार हे वादळ? खर तर आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या ओंजळीमध्ये 60 धावा असताना ही ओंजळ समोर रिकामी केली आहे, ती मात्र रिकामी झाल्याशिवाय राहणार नाही. खर तर तीच ओंजळ पुन्हा एकदा त्याच ताकदीने जर कायमस्वरूपी आबादी ठेवायची असेल ना तर मात्र विकेट टेकिंग बॉलिंग हा एक मात्र ऑप्शन आहे. विकेट घ्याव्या लागतील, ही जोडी फोडावी लागेल. संदीप दिवाने, कॅप्टन कुल. फटका फसलाय, बाली वेगाने पोहोचलेत. होय, पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. व्हॉट अ ब्रिलियंट एफर्ट. प्रयत्न पडले, अपूर्ण प्रयत्न केले होते बालीने. आज जर पाहिलं तर नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ आपल्या नावाचं जे अनेक वर्षाचं दमखम आहे ना ते थोडंसं या मोमेंटला कमी पाहायला मिळत आहे. एफर्ट वाढवावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. संघाचे संघ मालक सन्माननीय संजयजी मोंडवळे साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज चेतनजी मडके सर देखील मुख्य मंचावर असताना आम्हाला देखील मनस्वी आनंद होतोय. अनेक माणसं आमच्या फोनच्या डायरीमध्ये असतात, पण पाहिलं ना तर फोनच्या लिस्टमधील काही माणसं स्पेशल असतात आणि त्यामधील सन्माननीय चेतनजी मडके सर, त्यांचं देखील स्वागत आहे. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करत असताना ऑन साईडला क्रिकेटचा क्लास दाखवत आहेत बॅट्समन कॅप्टन. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोखमीची धाव घेतली जाईल का? रिव्हर्स गेअर टाकावा लागेल. खर तर वेग आहे आमच्याकडे, पण त्या वेगाला ब्रेक कुठे लावायचा हे ज्याला जमलं ना की त्याने त्याच्या आयुष्यातील त्याची गाडी त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत नेऊन पोहोचवली म्हणून समजा. कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुम्हाला घडवायचे उद्याचं भविष्य. धावसंख्या 1 ने फ्लाय झाली. बॉल शिल्लक राहिलेत 38 आणि 38 बॉलमध्ये बनवायच्या तब्बल 41 धावा. एक सुद्धा विकेट नाही आहेत. या वाचवलेल्या विकेट शिवम स्पोर्ट्स गिरसी संघासाठी ऍडव्हान्टेज राहतील. क्रिकेटचा खेळ. हा बॉल फुल टॉस आहे, खराब बॉल आणि त्यावर घेतलाय कर्फूस समाचार. पाठवले चेंडूला डीप बॅक स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सांगत असताना माही वी आर अ चॅम्पियन इन द क्रिकेट वर्ल्ड. आणि खऱ्या अर्थानं तो फटका लाजबाब या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्सप्लोसिव्ह बॅटिंग, ह्यूज माहिती सिक्सर. षटकार. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांची लावणी अत्तर, असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांची लावणी अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. आणि या प्रत्येक बॉलचं उत्तर बॅट्समन माहीकडे आहे. शिवम स्पोर्ट्स गिरसे ज्या लईमध्ये खेळते, ज्या फॉर्ममध्ये खेळते, तो फॉर्म या ठिकाणी भन्नाट पाहायला मिळतोय. बॅकफुटवर आले. इथे मात्र आडव्या बॅटला लॉप करण्याचा प्रयत्न, ब्रेक थ्रूची नितांत गरज होती आणि ती मात्र मिळून दिली. गोलंदाज सुमितनं घेतली विकेट. माही झालाय बाद. पहिल्या विकेटचं पतन. दोन षटकं संपली आणि 2 षटकांच्या अंती धावा धावफलकावर 1 गडी बाद 26. शहापूरच्या क्रीडा पंढरीमध्ये चाललेला हा तमाम क्रिकेट भक्तांचा
चौकार षटकारांचा, विकेटचा, डॉट बॉलचा, रामकृष्ण हरिमंत्राचा उच्चार, कारण आम्हाला मिळवायचं आहे SPL 2022 हे विठ्ठलत्व. त्यासाठी केली जाणारी ही सगळ्यात मोठी कठीण परीक्षा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संतोष सर येत आहेत न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये, परंतु समोर आहेत कॅप्टन. आपली जागा सोडणार नाही आहेत. कॅप्टनला माहिती आहे आपल्या विकेटचं महत्त्व. आपल्या येण्यानं खेळपट्टीवर खऱ्या हातानं सुगंध दरवळलाय आणि हा सुगंध मला शेवटपर्यंत अबाधित ठेवायचा आहे. आमचं आयुष्य आम्हाला फुलवायचं आहे, कारण आम्हाला पोचायचं आहे 61 धावांपर्यंत. खरं तर एक एक धाव पलकावर जोडली जाते ना, धाव पलक सजलंय. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 27 धावा, 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बॅकफुटवर आले, खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, परंतु पाहू शकाल हा बॉल डॉट आहे. संतोष सरांच्या विरोधात हे प्रयत्न करणे, हे प्रयोग करणे ना थोडंसं निगेटिव्ह निष्कर्ष आणि अनुमान लागू शकतो. त्यांच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे आणि या अनुभवाच्या शिदोरीला पुन्हा एकदा ओपन करतायत गोलंदाज संतोष सर. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केला, इनफिल्ड मध्ये चेंडू अडवलाय, फेकलाय, परंतु पाहू शकाल टार्गेट आहे संदीप दिवाने अर्थात कॅप्टन. लवकरात लवकर कॅप्टनला इथे बाद करायचं आहे, परंतु रोहन सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. राकेश सरांचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपण आलात, सहर्ष स्वागत आहे. आपला देखील रेकॉर्ड या ठिकाणी सातत्याने गायला जाईल, शंका नाही आहे. क्रिकेटला अजून 2 दिवस बाकी आहेत. रविवारची सायंकाळ संदे फंडे बनवेल आणि ती सायंकाळ कोण गोड करेल ही स्पर्धा कोणाच्या नावावर राहील. यस 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या सहकार्यानं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. टीमची टोटल 29 धावा, एक गडी गमावलाय. अजूनही 33 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 33 बॉलमध्ये बनवायच्यात अजूनही 32 धावा. 33 बॉल 32 धावा, समीकरण सोपं आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, संदीप दिवाने कॅप्टन कूल. आज सांगत असताना लिडिंग फ्रॉम फ्रंट ही जबाबदारी माझी आहे. कारण सांगायचं नाही, जरी प्रतिकूल परिस्थिती असली ना तरी त्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला मला सामोरं जायचं आहे आणि या अनुषंगाने खेळतायत फलंदाज संदीप दिवाने. पण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या अनुभवाच्या आणि प्रयत्नांच्या बळावर, मेहनतीच्या बळावर सगळ्या बाजू आपल्या बाजूने खेचून आणलेल्या आहेत. टीम शिवमस्फोट गिरसे या संघानं. स्क्वेअर कट पॉईंटच्या दिशेला फिल्डर आहे, परंतु डीपमधून समीर धावत येत आहेत. एक सिंगल मिळेल, स्ट्राईक असेल संदीप दिवाने अर्थात कॅप्टनकडे. संदीप आणि गणेशला पाठवलंय दुसऱ्या क्रमांकावर आणि दुसऱ्या क्रमांकावर पाठवल्यानंतर आपली जबाबदारी काय आहे तर फक्त आणि फक्त सिंगल डबलला प्राधान्य देणं, एक एक धाव घेणं, स्टार्टिंग एंडवर कॅप्टनला आणलं आणि त्यानंतर हा खेळ सजवणं. यावेळेस पुन्हा एकदा संदीप दिवाने, सेन्सिबल क्रिकेट, क्या बात आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे, तर मात्र ते मोठे फटके खेळायचे नाही. खरं तर एखाद्याला चांगल्या गोष्टीने समजवायचं आहे तर मग त्या चांगल्या गोष्टीने समजवणं गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत लागत असताना 32 धावा, 3 षटकं संपली. विजयासाठी 30 बॉलचा खेळ शिल्लक, बनवायच्या 29 धावा. 30 चेंडू 29 धावांची गरज. समीकरण सोपं आहे, पण क्रिकेटमध्ये काही गोष्टी चित्रावर पाहायला सोप्या वाटतात हो, पण मैदानावर उतरल्यानंतर काय संघर्ष असतो तो या मैदानाशी नाती जोडलेल्या अनेक क्रिकेट खेळाडूंसाठी त्या गोष्टी त्यांना अवगत आहेत. आणि नितांत आवश्यकता होती या विकेटची. कुठेतरी आशा फुलकीत होताना पाहायला मिळत आहेत. आशा पल्लवित झाल्यात कारण कॅप्टनला केले बाद. बाली नावाचा जादूगार. पुन्हा एकदा किशोरजी पलटोळे मेजर यांचं या ठिकाणी आगमन झाले, सहर्ष स्वागत आहे. त्यांच्यासोबत त्यांची सुकन्या देखील या ठिकाणी आहे, तिचं देखील स्वागत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत, थोरांपासून लहानांपर्यंत, तरुणांपासून वृद्धांपर्यंत, वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांना लोकप्रिय आणि आवडणारा खेळ जर कोणता असेल तर तो CRICKET क्रिकेट. क्रिकेट 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 आणि क्रिकेट. बाली नावाचा जादूगार येता क्षणाला आपल्या नावाची जादूगिरी केली बालीनं. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी करतायत गोलंदाज बाली. बाली भागरे
पुन्हा एकदा अशा होत आहेत पल्लवित नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. विकास डोंगरे मागील सामन्याचा यशाचा घास तोंडासमोरून येऊन निघून गेलाय, पण तो नाकासमोर आलेला आणि दरवळलेला सुगंध आहे ना, ती मेजवानी आम्हाला कंप्लीट करायची आहे. आयुष्य जरी सोपं असलं तरी आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक प्रकारचे काटे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आहेत, ते बाजूला सारायचे आहेत. फुलटॉस बॉल आडव्या वाटणं लाफ केलाय, गॅप मोठा आहे परंतु गॅप भरून काढलाय रोहन पांढरेनं. काय फिल्डिंग करताय छोटा खेळाडू, इम्प्रेस केलंय. कधी कधी चुका होत आहेत परंतु त्या चुकांतून स्वतःला सावरतो आणि चांगली फिल्डिंग या ठिकाणी करतायत गोलंदाज खेळाडू. पाहिला तर रोहन पांढरे षटकं देखील फेकली, मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी देखील केली, चांगली फलंदाजी देखील केली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर बाली भागरे. 28 बॉलचा खेळ शिल्लक, बनवायच्यात 28 रन्स. समोर आहेत बॅट्समन गणेश. हा बॉल टर्न झाला परंतु अंपायर डिसिजन वाईड बॉल. एक धाव या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहे. बाली भागरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. 28 बॉलचा खेळ शिल्लक, 27 धावा बनवायच्या आहेत, 2 गडी गमावलेत. शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघानं खूप मोठ्या बॅटिंग ऑर्डरचा भरणा त्यांच्या डगआउट मध्ये आहे. ऑफ ब्रेक बॉल, फटका फसलाय. शतरक्षक वेगाने धावतायत रोहन पांढरे, परंतु समोर होते विजय कालचिडा, त्याने पकडली झेल. विजय कालचिडा दोऱ्याचा पाडा गाव, त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि आज मात्र खेळाडूंच्या भूमिकेमध्ये, माफ करा सरपंच आहेत गावचे, आणि आज मात्र खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा कव्हर केली जाईल, ती देखील 10 जानेवारी ते 15 जानेवारी या दिवसाच्या दरम्यान ती एक स्पर्धा त्या गावामध्ये भरवली गेली आहे. त्या स्पर्धेचा देखील तमाम क्रिकेट रसिकांनी आस्वाद घ्यायचा आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. पडली विकेट, आणखी एका विकेटचं पतन, नागमोडी वळणं पाहायला मिळतात. म्हणजे या मोमेंटला सांगू शकत नाही आहेत की कोण जिंकेल हा सामना. या बॉलवर धावा मिळतील 2 आणि या 2 धाब्यांच्या सहकार्याने धावसंख्या पुढे सरकेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल बॅट्समन मयूर. मागील सामन्यामध्ये खरं तर या खेळाडूने एक्सप्लोसिव्ह बॅटिंग केली, प्रयत्न चांगले होते, पण हा सामना जिंकण्यासाठी काय प्रयत्न केले जातील बॅट्समन मयूरच्या माध्यमातून हे देखील या ठिकाणी पाहायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आहे. बाली भागरे इथे मात्र जल्लोष साजरा करताय, चर्चा केली जाईल, आपली उत्साह देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. शहापूर प्रीमियर लीग 2022 मध्ये खऱ्या अर्थानं हा खेळ कोणत्या प्रकारे सजला याची चर्चा होत राहील. या मोमेंटला काय घडलंय या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील, त्याचं चित्रण केलं जात आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा अखंड जगात पोहोचवली जाते. ऑफ ब्रेक बॉल फेकला होता बॅट्समन बाली भागरेनं. धावसंख्या धावपलकावर 36, 3 गडी ऑलरेडी गमावलेत आणि इथे मात्र अंपायर डिसिजन DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, आमची टेक्निशियन सिस्टम या ठिकाणी सज्ज होते आहे. पाहू शकाल इथे काय घडलंय.
हा फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन आपण पाहू शकाल. अजूनही 25 बॉलचा खेळ शिल्लक आणि अजूनही 25 बॉलमध्ये बनवायच्यात 25 धाबा. बॉल टू रनअप आपण पाहू शकाल ही धावसंख्या आहे. पण या मोमेंटला या स्टेजवर खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेट खेळताना या धावा देखील डोईजड होतात आणि होताना आम्ही अनेक वेळा अनेक मैदानांवर हे रेकॉर्ड पाहिलेले आहेत. या षटकाचा विचार केला ना तर अजूनही या षटकातील विजयासाठी अजूनही 25 बॉल आणि 25 धाबांची गरज आहे. म्हणजे या षटकातील अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. अधिकचा वेळ घेऊ नका. पाहायला मिळते परंतु हा बॉल डॉट. गोलंदाजी मार्कवर आहेत गोलंदाज सुमित बोरशेती गावचा खेळाडू. परंतु समोरून जर पाहिलं तर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवर आहे गणेश. विकास डोंगरे नॉन स्ट्रायकिंग एंडवर. बॉल निघून चालले. 23 बॉलचा खेळ शिल्लक. अजूनही बनवायचे 24 धाबा. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चालेल का? होय, चालायला हरकत नाही आहे. प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे. कोण जिंकेल हा सामना? जो संघ जिंकेल त्याला रविवारचा उगवतीचा सूर्य पाहायला मिळेल. प्रयत्न केले इनसाइड एज आणि त्यानंतर झालाय बॉल दांडी गोल. फलंदाज होत आहेत बाद. बॅट्समन गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एका विकेटचं पतन. आवश्यकता नव्हती मोठा प्रहार खेळण्याची, पण म्हटलं जातं ना मनसुबे ओळखणं आणि त्यानंतर चेंडू रिलीज करणं हे काम सुमितनं केलंय. ऑफ ब्रेक बॉल फेकला गेला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॉटम हँडचा वापर देखील केला. पाहू शकाल जणू काही स्वीपच्या माध्यमातून फटका सजवत होते फलंदाज गणेश. मिडल करू शकले नाही. इनसाइड एज आणि त्यानंतर झाले क्लीन बॉल. फलंदाज होत आहेत बाद. आणखी एका विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक खेळाडूला इथे आपलं कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे, कारण हा 11 खेळाडूंचा सजलेला खेळ आहे. सांघिक खेळामध्ये प्रत्येकाला आपली वैयक्तिक जबाबदारी या मोमेंटला पार पाडावी लागते. मग तो गोलंदाज असो, मग तो फलंदाज असो, मग तो कोणताही खेळाडू असो, प्रत्येक खेळाडूला आपापले दिशा स्पष्ट कराव्या लागतात.
22 बॉलचा खेळ शिल्लक, बनवायच्या 24 धावा. प्रत्येक बॉल महत्वाची गोष्ट आहे. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघासाठी डॉट बॉल फेकणं ही वर्णनीय गोष्ट आहे, तर समोरून सिंगल डबलला प्राधान्य देणं हे मात्र शिवम स्पोर्ट्स गेरसे संघासाठी खूप मौलिक गोष्ट आहे. इथे मोलाचं काम कोण करेल हे देखील पाहण्याजोगं ठरेल. सामना रंगेल, सामन्यामध्ये रंग भरले जातील. कमबॅक केलंय आसनगाव संघानं देखील. विकास डोंगरे नॉन स्ट्राइक एंडवर, स्ट्रायकिंग एंडवर न्यू बॅटर ऋतिक. मागील सामना थोडासा पश्चाताप ठेवला असेल बॅट्समन ऋतिकनं, पण इथे मात्र ती चुकी होईल की नाही हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला असेल की 12 धावांची आवश्यकता होती आणि याच ऋतिकनं मागील मॅच मध्ये 8 धावा बनवल्या होत्या. 2 चौकार ठोकून आणि 1 चौकार ठोकण्याच्या नादामध्ये बाद झाले आणि बघता बघता 10वा गडी म्हणून ते बाद झाले आणि सामना मात्र गमावला. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा नव्या उत्साहाने, नव्या जोशानं, नवी स्फूर्ती, मरगळलेल्या मनाला पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करून देण्यासाठी खेळपट्टीवर दाखल झाले. या मॅच मध्ये काय घडेल सगळे काही सस्पेन्स आहे. 21 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. क्रिकेटची चैतन्यशाली दुनिया. विकास डोंगरे ऑन साईडला खेळतायत, परंतु जिथे खेळ आहे तिथे फिल्डर रोहन पांढरे. छोटा खेळाडू आउटफील्ड मध्ये ठेवण्याचं हे कारण आहे की ज्या वेळेला बॉल जातो ना त्या वेळेला खऱ्या अर्थानं ते किती छोटे आहेत ते विसरून जातात, परंतु बॉल पकडायचा आणि वेगाने फेकायचा आहे या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे, कारण क्रिकेटचा खेळ आम्हाला सजवायचा आहे. 20 बॉल 22 धावा. ओव्हरपिच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन ऋतिकनं. तत्पूर्वी एक सिंगल मिळेल. दर्शक खूपसे त्या ठिकाणी सज्ज आहेत. एक धाव तर काढली गेली आणि एका धावेच्या सरशी धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावर. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाला. थेंबे थेंबे तळेसाचे. एक एक फुल माळेमध्ये रोवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक एक धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे फटका पाहू शकाल तुम्ही. उंचच गगनाला भिडलाय. हा बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा खाडे विद्यालयाला सलामी द्यायला आणि सांगत असताना आम्ही हा सामना लवकरात लवकर फिनिश करू. विकास डोंगरे स्टाईलने ठोकला. ब्रँडेड एलिफंटेड यूज माइटी सिक्सर. अठरा बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्यात 15 धावा. बाली भागरे जादूगार आहे, परंतु ही जादूगिरी या मोमेंटला मित्र म्हणून दाखवायची आहे. पहिला बॉल फेकला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु पाहू शकाल घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव तर मिळाली. विजयासाठी 17 बॉल आणि विजयासाठी पहिलं तर 13 धावांची गरज. 22च्या स्वरूपात धावा. इशारा आलाय कृष्णा सरांचा. संध्याकाळचं नयनरम्य वातावरण खर तर विजयशी संपादित केल्यानंतर, खेळाडू घरी गेल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या घरामध्ये अगरबत्तीचा सुगंध दरवळायचा असेल तर इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. ऑफ ब्रेक बॉल. फटका पाहू शकाल. हा बॉल देखील निघून चालला. आईस सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क. हा आहे षटकार. उत्तुंग षटकार खेळले फलंदाज ऋतिक. मागील केलेली चुकी पुन्हा एकदा इथे दुरुस्त करायची. खर तर ऋतिकला माहिती आहे चूक असते ना ती ठोकायला लागते. स्क्रू असतो तो पिळायला असतो. खर तर स्क्रू ठोकला तर ती चूक आहे, कारण ती चूक नसते. आणि चूक जर पिळली तर लोक म्हणतात याचा स्क्रू ढिला झालाय. धावसंख्या धावफलकावर लागत असताना 53. विजयासाठी 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दैदिप्यमान वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा. फक्त आणि फक्त 6 धाब्यांची गरज. सामना लवकरात लवकर फिनिश होईल. पुन्हा एकदा आडव्या बाटनं लॉफ केलं. क्या बात आहे. लॉफ्ट हिट. समोरच्या दिशेला चेंडू. पुन्हा एकदा व्हीआयपी डायसला सलामी द्यायला रन्स मिळतील. या चेंडूवर 4 चौकार. फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. ऋतिक नावाचं बादल येता क्षणाला घोंगावलं. काही क्षण त्याला वैऱ्याप्रमाणे वाटले. मागील क्षणांना पुन्हा एकदा इथे मित्र बनवण्याचं काम बॅट्समन ऋतिकनं केलंय. फक्त 2 धाब्यांची गरज.
इथे फटका फसला, पकडलाय जेल, परंतु सामना लवकरात लवकर संपण्याची चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाचे खेळाडू वर्चस्व प्रस्थापित केलंय. जरी बाद झाला असला ऋतिक तरी मात्र आपली कामगिरी या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेली आहे. फक्त 2 धाब्यांची गरज. धावसंख्या 59, बनवायच्या 2, चेंडू शिल्लक आहेत 14. इथे लेग ब्रेक बॉल आहे, परंतु इतके बॉल डॉट टाकणं मी तर म्हणे थोडी कठीण परीक्षा आहे. 13 बॉल आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज. जर 2 बॉल आणि 13 धावा हे समीकरण असतं तर चित्र वेगळ्या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. षटक संपला. अंपायर यस. 13 बॉलचा खेळ शिल्लक होता. अजूनही 12 बॉल आणि विजयासाठी फक्त 2 धाब्यांची गरज आहे. बाली भागरेचं षटक संपलं. हा विक्रम जर रचायचा असेल तर इथून 6 बॉल आहेत. हे 6 बॉल डॉट फेकायचे आहेत आणि 6 बॉलमध्ये मी तर म्हणेन 2-3 विकेट घ्याव्या लागतील. तेव्हा शेवटच्या षटकामध्ये मॅच जाईल. परंतु ही संधी शिवन फोर्स गिरसे संघ मी तर म्हणेन देईल का नाही. आतापर्यंत केलेल्या फलंदाजीवरून हे लक्षात येते की एवढी मोठी संधी देणं थोडंसं कठीण आहे. समोर आहेत विकास डोंगरे. प्रयत्न केले. एक धाव स्वतः नीरज सर. स्कोर लेव्हल. फक्त 1 धावेची गरज आहे. 61 धावांचा पल्ला पार करायचा होता, परंतु पाहू शकाल विकेट घेण्यामध्ये थोडीसे असमर्थ राहिले. जरी 6 विकेट घेतल्या परंतु एका बाजूला पहिल्या विकेटच्या बरोबरीने धावा देखील येत गेल्या गिरसे संघाच्या खात्यावर. आणि बघता बघता सामना हा झालाय फिनिश. सामना जिंकला टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघानं. शहापूर प्रीमियर लीग 2022च्या वतीनं कालचा दिवस पाहिला. शौर्य वॉरियर्स शहापूर आणि सिद्धिविनायक मुरबाड या 2 संघाने गाजवला. आणि आजचा दिवस जर पाहिला तर खऱ्या अर्थानं शिवम स्पोर्ट्स गिरसे आणि त्यांच्या बरोबरीने कोण जिंकला. राजे बॉईज या संघानं देखील आजच्या दिवसामध्ये बाजी मारली. चला या 2 दिवसामध्ये जिंकलेल्या आणि कर्तृत्व सिद्ध केलेल्या संघांचं शहापूर प्रीमियर लीग 2022च्या वतीनं सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव. प्रत्येक खेळाडू महत्वाचा असतो. आज काही खेळाडू कमी पाहायला मिळाले म्हणून की काय को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट